अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद कायम आहे। काल संत गुलाबराव महाराजांचं नाव या ठिकाणी झळकलेलं आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची ही चूक असल्याचं MADCचं स्पष्टीकरण आहे। MADC कडून इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला नोटीस देण्यात आली आहे। डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची या ठिकाणी मागणी होत होती। नामकरणाचा हा वाद आहे। बहुप्रतीक्षित अमरावती विमानतळाचं उद्घाटन कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडलं। मात्र उद्घाटनावेळी नामकरणाचा वाद चांगलाच आता उफाळून आलेला आहे। अमरावती विमानतळाला डॉक्टर पंजाबराव देशमुख यांचं नाव देण्याची मागणी असताना प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचं नाव स्टेजवर झळकलं आणि विमानतळाला प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराजांचं नाव दिल्याचं स्पष्ट झालं। मात्र आता यावर MADCनं स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि ही इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीची चूक असल्याचं म्हटलंय। या प्रकरणात आता इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला MADCनं नोटीस बजावलेली आहे। त्यामुळे MADC अमरावतीकरांच्या भावनांशी खेळ करत असल्याचं भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी म्हटलंय। नामकरणाच्या मुद्द्यावर लवकरात लवकर यावर तोडगा काढा आणि दोनपैकी कुठलंही एक नाव द्या अशी मागणी त्यांनी केली आहे। ही दुर्दैवाची बाब आहे की अलायन्सनी पत्रिका काढताना भाऊसाहेबांचं नावाचं विमानतळाला नाव दिलं, चूक मान्य केली आणि आज हे मी पाहिलंय की पाठीमागे त्या स्लाइडवर प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज असं नाव आलं, परंतु आतमध्ये ज्या बोर्डाचं अनावरण करण्यात आलं माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते त्यावर कोणाचंही नाव नव्हतं, अमरावती विमानतळ असं नाव होतं। हा संभ्रम निर्माण करणारे हे नुकसान करतात आहे, लोकांच्या भावना दुखावल्या जातात आहे। निश्चितच त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे थेट अमरावतीमधून आपल्या बरोबर जोडले गेले, त्यांच्याकडून या संदर्भातले आणखी तपशील जाणून घेऊया। अनिरुद्ध, खरं तर काल मोठ्या थाटामाटामध्ये विमानतळाचं उद्घाटन झाले। अनेक महत्त्वाचे दिग्गज नेते, स्वतः मुख्यमंत्री सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित होते। सगळ्यांना एकच प्रश्न पडला की विमानतळाचं नाव नेमकं काय आणि अर्थातच या नामकरणाचा वाद आता आणखी उफाळून आलेला आहे। काय काय नेमके या संदर्भातले आता ताजे तपशील आहेत? नक्कीच आता जर पाहिलं तर अमरावती विमानतळाच्या नामांतराचा वाद जो आहे तो आता चव्हाट्यावर आलेला आहे। काल मुख्यमंत्र्यांच्या स्टेजवर प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज यांचं नाव जे आहे ते झळकलं होतं आणि याची बातमी झी24 तासने दाखवल्यानंतर आता अखेर MADCनं जे आहे ते खुलासा यामध्ये दिलेला आहे आणि यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की हा जो काही प्रकार आहे तो इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीच्या चुकीमुळे झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आणि इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला जी आहे ती त्यांनी कारणे दाखवा नोटीस सुद्धा बजावलेली आहे। मात्र आता जर पाहिलं तर आता यामध्ये अनिल बोंडे यांनी अमरावतीकरांच्या भावनेशी खेळ करत असल्याचा आरोप MADCवर केलेला आहे आणि त्यामुळे दोन वेळा ही अशी गंभीर प्रकारची चूक नेमकं MADC किंवा विमान प्राधिकरण कंपनी हे कसं करू शकते असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। याआधी पंजाबराव देशमुख यांच्या नावाचा उल्लेखाची एक पत्रिका जी आहे ती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली होती, त्यानंतर अलायन्सने याच्याबद्दल माफी सुद्धा मागितली होती। आता MADC अमरावतीकरांची माफी मागणार का असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे आणि त्यामुळं विमानतळाचं जे उद्घाटन आहे ते आटोपलं असलं तरी वादाचं विमान अजूनही कायम असल्याचं अमरावतीकर बोलतायत। खरंय अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि जरूर आपल्याकडून ताज्या घडामोडी जाणून घेत राहू तिथल्या। धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी।